काय सांगू शकणार या बाबतीत? जर तुम्ही नेहमी येत होते या डोंगरावर आणि अचानक तुम्ही ह्या झाडांचा जो झाडं तुम्हाला नेहमी श्वास देत होती, अचानक ती सगळी झाडं झोपलेली पाहिली. डोंगरावरती म्हणजे खंडोबा टेकडीच्या डोंगरावरती त्यांनी 25 मे पासून 2025 पासून त्यांनी ही जी झाडांची आणि मोजमाप कत्तल म्हणजे हे नंबर जे पॉइंट आहे ते 25 मे पासून पडले. 25 मे पासून त्यांनी जी जवळजवळ चालू केली. त्यानंतर पावसाळ्याचा बघून त्यांनी पावसाळ्याचा सीझन म्हणजे लोक कमी येतात इथे, त्यामुळे त्यांनी या एक साईडला असा जवळजवळ एक 500 मीटरच्या वरती अर्धा किलोमीटर 1.5 किलोमीटर यांनी पूर्ण झाडं तोडली आहेत आणि झाडं जवळजवळ कमीत कमी 600 म्हणजे हेलिपॅड पासून ते आता हा बोरकर पॉइंट त्याच्या पुढे अजून त्यांना जायचंय. पण आता थोड्या वेळासाठी हे काम थांबलेलं आहे. पण म्हणजे हा नक्कीच रस्ता जो आहे या डोंगराच्या माध्यमातून 4 किलोमीटरचा रस्ता तयार करतात आहे स्वफायद्यासाठी, जिथे फक्त बंगले बांधण्यात येतील. हा, तर या ठिकाणी खूप सारी सागाची झाडं होती जी आता बिलकुल नाही आहेत. पाहू शकता कसं हा डोंगर एवढा हिरवागार डोंगर होता जो आता कसा झोपलेला आहे. आता ही त्या ठिकाणी अर्धवट कामं राहिलेली आहेत जी हिरानंदिनीने चालू केलेली. त्यांना काही कारणास्तव स्टॉप करण्यात आलं आणि परत तेच काम आता पुन्हा चालू करण्याच्या मार्गस्थ उद्देशाने इथे काम चालू आहे. जर 2 किलोमीटरचा हा रस्ता बनवतोय आणि 2 किलोमीटरच्या रस्त्यात जर त्यांचे प्रवक्ते बोलतात 7 झाडे तोडली आहेत फक्त. शेलार साहेब, ही वरती बघा सगळं ही सागाची झाड आहे. ही वरती सगळी आहे ना, सगळी सागाची झाड आहे आणि तशीच झाडं हा जो रस्ता बनवला त्या रस्त्यावरती पण होते बघा. रस्त्याच्या आम्ही इथून जायला पहिला रस्ता होता, ही झाडं आता खाली लोटलेली आहेत सगळी. हा खाली जायला आम्हाला रस्ता होता, आम्ही इथून शॉर्टकट मधून जायचो आणि ती जी ही सागाची झाडं आहेत अशीच सागाची झाडं संपूर्ण या रस्त्यामध्ये होती. संपूर्ण रोडला. म्हणजे साधारणतः आता जर आपण पाहू शकतो हा 2 किलोमीटरचा रस्ता आहे, तर म्हणजे इथे साधारणतः 1000 झाडं तोडण्यात आली असावी. ज्या जंगलामध्ये खूप सारे खनिज होते त्या खनिजांचा ऱ्हास